तुम्हाला रवींद्र धंगेकर माहीतच असतील, किमान पुणे शहरात तरी रवींद्र धंगेकर माहीत नाहीत असा एकही माणूस आजच्या घडीला नाही आहे। 2 वर्षापूर्वी रवींद्र धंगेकर आठवले तर रवींद्र धंगेकरांचं एक आक्रमक चेहरा आपल्यासमोर यायचा। ललित पाटील ड्रग्स प्रकरण असो किंवा पोर्श अपघात प्रकरण असो, यानंतर रवींद्र धंगेकरांनी पुणे शहरात जी आंदोलनं केली होती त्यानंतर शहरातील वातावरण हे महायुतीच्या विरोधात गेलं होतं। तेव्हा रवींद्र धंगेकर खरं तर काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसचे आमदार होते। त्यावेळी त्यांनी जे विरोधी पक्षात राहून जी भूमिका घ्यायची असते, जे आंदोलनं करायची असतात, ती आंदोलनं त्यांनी अत्यंत आक्रमकपणे केली होती। पण मध्यंतरीच्या काळात रवींद्र धंगेकर शिवसेनेत गेले। त्यानंतर जे सत्ताधारी पक्षाला अपेक्षित असतं तसंच त्यांचं वागणं होतं, म्हणजे शांत राहणं, कुठल्याही आंदोलनात न मिसळणं किंवा जे सामान्यांचे प्रश्न आहेत त्यापासून लांब गेलेले ते दिसत होते। मागच्या 8-10 दिवसांपूर्वी एक सरकारनामाने एक बातमी केली होती, व्हेअर इज रवींद्र धंगेकर। म्हणजे चंद्रकांत पाटील विधानसभेच्या निवडणुकीत म्हटले होते ना, हु इज धंगेकर, अगदी त्याचाच रेफरन्स लावून आम्ही व्हेअर इज धंगेकर असं हेडिंग केलं होतं त्या बातमीचं। ती बातमी धंगेकरांना कदाचित एवढी लागली की ते मागच्या 10 दिवसापासून अगदी सुसाटच सुटलेत। म्हणजे पुण्यातील निलेश गायवळ प्रकरण हे त्यांच्या आंदोलनाचं पहिलं टार्गेट ठरलं आणि त्यांच्या या आंदोलनातील पहिल्या टार्गेटचे बळी ठरले ते चंद्रकांतदादा पाटील, भाजपचेच मंत्री चंद्रकांतदादा पाटील। आता जे निलेश गायवळ प्रकरण खरं तर पुणे पोलिसांचं हे अपयश म्हणावं लागेल। म्हणजे पुणे पोलिसांच्या नाकावर टिचून मकोकासारखे गुन्हे दाखल असलेला 20 ते 25 किमान गुन्हे दाखल असलेला आरोपी पुणे पोलिसांच्या नाकावर टिचून पळून जातो, लंडनला जातो, स्वित्झर्लंडला फिरतो। ह्या सगळ्या गोष्टी पुणे पोलिसांच्या नाकावर टिचून होतात, हे पुणे पोलिसांचं अपयश म्हणावं लागेल। पण ह्यात खरे बळी ठरले ते चंद्रकांतदादा पाटील। आता कसं तर चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमधील एक व्यक्ती समीर पाटील, हे समीर पाटील हा निलेश गायवळचा अत्यंत क्लोज आहे असं रवींद्र धंगेकरांनी आरोप केला। त्या आरोपानंतर चंद्रकांतदादा पाटील भलतेच चिडले। त्यांनी थेट भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत, शिवसेनेचे वरिष्ठ नेते म्हणजे एकनाथ शिंदे असतील किंवा इतर असतील, त्यांच्याकडे तक्रार केली रवींद्र धंगेकरांची। त्यानंतरही रवींद्र धंगेकर थांबले नाहीत, त्यांनी सातत्यानं महायुतीच्या नेत्यांवरती आरोप सुरूच ठेवले, खास करून चंद्रकांतदादा पाटील। पण आता शिवसेनेच्या मंत्र्यांनी किंवा एकनाथ शिंदेंनी जी धंगेकरांची कानउघडणी केली आहे, त्यांनी त्यांचा फुगा अक्षरशः टाचणी लावून फोडलाय। म्हणजे कसं, एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना थेट सांगितले की महायुतीचे नेते अडचणीत येतील असं कुठलंही कृत्य करू नका। त्यामुळं आता जो धंगेकरांचा मूळ रोल होता म्हणजे मागच्या वर्षभरात ते जसे शांत झाले होते तसंच आता कदाचित त्यांना शांत व्हावं लागेल काय असं दिसतंय। धीरज घाटेंनी, जे भाजपचे पुणे शहराध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा रवींद्र धंगेकरांना अगदी घुसून मारू असं म्हटलं होतं। त्यामुळं धंगेकर विरुद्ध महायुतीचे भाजपचे नेते असं वातावरण पुणे शहरात तयार झालेलं। अजित पवार सुद्धा म्हटले होते की धंगेकर कुठल्या पक्षात आहेत हेच कदाचित त्यांना लक्षात नसेल। त्यामुळे अजित पवार, चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे नेते एका बाजूला आणि रवी धंगेकर एका बाजूला असं चित्र होतं। आता हे चित्र कदाचित एकनाथ शिंदेंनीच कान टोचल्यामुळे रवी धंगेकर पुन्हा सायलेंट मोडवर जातील का काय असं दिसतंय। आता या प्रकरणात पुणे पोलिसांवर जे आरोप झाले किंवा पुणे पोलीस जे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले की निलेश गायवळला मदत कुणी केली, निलेश गायवळला पळून जायला सूट कुणी दिली इन द सेन्स त्याला वेळच्या वेळी अटक करणं गरजेचं होतं, ते पुणे पोलिसांकडून झालं नाही। त्यामुळं त्याला पळून जायला एक वेळ मिळाला, तो पळून गेला। त्यानंतर हे आंदोलनाचं रवींद्र धंगेकरांनी मनावर घेतलं होतं। आता एकनाथ शिंदेंनी जी रवींद्र धंगेकरांची कानउघडणी केली आहे, महायुतीचे नेते अडचणीत येऊ नयेत असं कुठलंही वक्तव्य करू नये असं धंगेकरांना सांगितलेलं आहे। ते आता हे धंगेकर कितपत ऐकणार की त्यांचा मूळ स्वभाव ते कायम ठेवणार, ते मूळचे खरं तर आक्रमक नेते, मग त्यांचा हा मूळ स्वभाव ते कायम ठेवणार की पुन्हा वर्षभर जसे सायलेंट मोडवर गेले होते तसे सायलेंट मोडवरती जाणार, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, रवींद्र धंगेकर आता त्यांचा मूळ स्वभावात जातील की त्यांचा जो शांत राहण्याचा दिलेला सल्ला आहे तो मानतील, हे नेमकं काय करतील हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच व्हिडिओंसाठी सरकारनामाला फॉलो करायला विसरू नका।